मान्सून केरळमध्ये पोहोचलाय का? आणि सध्या त्याची काय स्थिती आहे? नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. आत्ता आपण जर पाहिलं तर हवामान आपण असा अंदाज दिलता की 26 तारखेच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो. तर आज 26 तारखेला मान्सून केरळमध्ये पोहोचले नाही. बंगालच्या उपसातील काही भाग, श्रीलंका आणि अरबी समुद्रातील काही भागांपर्यंतच मान्सून पोहोचलेला आहे. आणि मागच्या गुरुवारी हवामान विभागाने दुसरी एक अपडेट दिली होती. त्यामध्ये सांगितलेलं की हा जो येणारा गुरुवार आहे म्हणजे 28 मे नंतरचा जो गुरुवार आहे, त्यानंतर तिथून पुढचा म्हणजे 4 जूनपर्यंत या काळात मान्सून केरळमध्ये पोहोचू शकतो, अशी दुसरी शक्यता वर्तवलेली आहे. पण अजूनही मान्सून त्या ठिकाणी म्हणजे केरळकडे दाखल होण्यासाठी वातावरण अनुकूल नाहीये. जी काही स्थिती पाहायला म्हणजे जी काही स्थिती मिळायला पाहिजे होती त्या ठिकाणी मान्सूनसाठी, तर ती स्थिती नाहीये. कारण उंचावरचे वारे इकडे दक्षिण-पश्चिमेकडून येत नाहीत. त्यासोबतच कमी उंचावरती सुद्धा जास्त काही असे जोरदार वारे, हे जे काही सोमालियन जेट म्हणत असतो, ते सुद्धा विशेष करून पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे मान्सून अजून लवकरच केरळमध्ये पोहोचेल अशी शक्यता सध्या नाही आणि जर शक्यता बनली तर ती 1 जून नंतर बनेल असं सध्या मॉडेलनुसार दिसतंय. पण 1 जून नंतर केव्हा येईल त्याबाबत सुद्धा अजून स्पष्टता नाहीये. आणि त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्ही आधी ऐकलं असेल, की महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही दिवसापूर्वी काही लोक सांगत होते, की वेळे अगोदर मान्सून येईल. बातम्यांमध्ये तुम्ही पाहिलं असेल. पण तसं काय होण्याची शक्यता आधीही आपण सांगितलं, की एवढ्या लवकर तसा अंदाज देता येत नाही आणि सध्याच्या स्थितीवरून असं दिसतंय, की महाराष्ट्रात सुद्धा केरळपासून पुढे मान्सून सरकण्यासाठी वातावरण जास्त अनुकूल नाहीये. अ, त्यानंतर आजचं जर तापमान पाहिलं, तर अकोला विदर्भाचं फक्त आपण तापमान पाहूया. अकोला 44.1, अमरावती 44.4, बुलढाणा 41, ब्रह्मपुरी 46.6, चंद्रपूर 46.4, गडचिरोली 46.6, गोंदिया 45.2, नागपूर 45.5, वर्धा 46, वाशिम 43.4, यवतमाळ 43.4 आणि ज्या काही वाऱ्याची स्थिती आहे, थोडंसं जोरदार स्थिती ही विदर्भ किंवा मराठवाड्याच्या आसपास पाहायला मिळते. पण उंचावरचे जे वारे आहेत मध्य महाराष्ट्रात, ते कोरडे वारे पोहोचत आहेत. परिणामी आज मध्य महाराष्ट्रात विशेष अशी काही ढगनिर्मिती झालेली नाही. एक दुसऱ्या ठिकाणी थोडीशी स्थानिक ढगनिर्मिती झाली, पण त्यापासूनही खूप मोठ्या क्षेत्रावरती पाऊस आज पडलेला नाही. आपण दुपारी सुद्धा एक पोस्ट केली होती त्याच्यावरूनच, की आज थोडी शक्यता कमी वाटते. फक्त इकडे विदर्भ मराठवाड्याकडे पाऊस हा पाहायला मिळतोय. याचा अंदाज होताच, की या पट्ट्यात थोडासा पाऊस होईल. जालनापासून छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड तर त्या ठिकाणी पाऊस बरसतोय. विदर्भाकडे सुद्धा पावसाची जी काही शक्यता होती त्याप्रमाणे पाऊस बरसताना दिसतोय. पण इकडे नाशिकचा थोडासा मालेगावचा भाग, साताऱ्याचे थोडेसे पूर्वेकडील भाग या ठिकाणी फक्त स्थानिक ढगनिर्मिती झाली मध्य महाराष्ट्रात. बाकी इतर ठिकाणी ढगनिर्मिती झालेली नाही. कोकणात सुद्धा वातावरण कोरडं आहे. आणि एकूणच जर ढगांची वाटचाल आपण पाहिली, तर हे जे काही ढग आहेत अशा प्रकारे वाहत आहेत. म्हणजे थोडेसे दक्षिण-पूर्व आणि नंतर मग इकडे पूर्वेकडून दक्षिण-पश्चिमेकडे अशा प्रकारे ढगांची वाटचाल ही पाहायला मिळते. एकूणच रात्रीसाठी जर शक्यता पाहिली तर जिल्ह्याने पाहिलं तिकडे जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, बीडचे एक दुसरे भाग, यवतमाळ, त्यानंतर वर्धा, चंद्रपूरचा भाग आहे, अकोलाचा थोडासा भाग आहे, नागपूरकडे थोडासा पाऊस झाला पण आता थोडेसे ढग दक्षिणेकडे सरकू लागलेले आहेत. याच ठिकाणी पाऊस होईल. तसेच बुलढाण्याचे दक्षिण भाग, वाशिमचा थोडासा त्याला लागून असलेला भाग असेल. या भागांपुरताच पाऊस मर्यादित राहील. तालुके जर आपण पाहिले तर साधारणतः आपण म्हणू शकतो नागाभीर, त्याच्यानंतर चिमूरचा भाग असेल. त्यानंतर इकडे त्याला लागून असलेले चंद्रपूरचे अजून काही तालुके. त्यानंतर इकडे यवतमाळचे काही अ, आजूबाजूचे भाग आहेत उत्तरेकडचे. साधारणतः नेर म्हणू शकतो, बाभुळगाव म्हणू शकतो, कळंब म्हणू शकतो. त्या ठिकाणी पाऊस होईल. नांदगाव, खांडेश्वर हा जो काही अमरावतीचा भाग आहे, या ठिकाणी सुद्धा पाऊस होण्याची शक्यता ही रात्रीसाठी दिसत आहे. हिंगोलीच्याही उत्तरेकडील काही भागांकडे पाऊस झालेला आहे आणि आता थोडेसे ढग तिकडचे विरून जाऊ लागलेत. नांदेडकडे सुद्धा थोडेसे दक्षिण भागात ढग होते ते विरून जाऊ लागलेत. जालन्यात जर पाहिलं तर मंठ्याच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस थोडाफार अपेक्षित आहे. त्यानंतर बुलढाण्यात पाहिलं तर लोणारच्या काही भागांकडे थोडासा पाऊस अपेक्षित आहे. परभणीचे उत्तरेकडील भाग म्हणजे जिंतूर, सेलूकडे थोडासा पाऊस अपेक्षित होता. थोडासा पडलेला आहे असेल आता त्या ठिकाणचे सुद्धा ढग विरून जाऊ लागलेले आहेत. म्हणजे जास्त प्रमाणात मोठ्या क्षेत्रावरती पावसाची शक्यता नाहीये. जर आपण उद्याचा अंदाज पाहिला तर कोरड्या वाऱ्यांचे प्रभाव अजून वाढतील आणि जो थोडा काही पाऊस होईल, सार्वत्रिक नाही आणि पावसाची शक्यता फक्त 30 ते 40%च आहे. ते कुठे तर अहिल्यानगर दक्षिण, पुण्याचा एक दुसरा भाग, साताऱ्याच्या पूर्वेकडील एक दुसरे भाग, त्यानंतर सांगलीचा भाग असेल, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीडचे दक्षिणेकडील भाग. या ठिकाणी सार्वत्रिक नाही मात्र 30 ते 40% शक्यता दिसते, की पाऊस होऊ शकतोय.
त्यानंतर राज्याचे इतर भाग असतील, स्थानिक ढग निर्मितीवरती लक्ष ठेवा. इतर ठिकाणी सध्या तरी विशेष पाऊस होईल असं चित्र दिसत नाहीये. काय बदल झाला तर उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये सुद्धा कळवण्यात येईलच. हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या 27 तारखेला अमरावती, वर्धा, चंद्रपूर उष्णतेची लाट किंवा तीव्र उष्णतेची लाट राहण्याचा रेड अलर्ट आहे आणि रात्र सुद्धा उष्ण राहण्याचा या ठिकाणी इशारा देण्यात आलेला आहे. तर अकोला, नागपूर आणि गडचिरोली या ठिकाणी उष्णतेची लाट किंवा तीव्र उष्णतेची लाट आणि उष्ण रात्र राहण्याचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलाय. तर गोंदिया, भंडारा, यवतमाळ या ठिकाणी उष्ण लाटेचा इशारा आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा आहे. तर नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय. तसेच मुंबई, ठाणे, रायगड, त्यानंतर जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जने होण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली. इतर ठिकाणी इशारे नाहीत. त्यानंतर 28 तारखेला इशारे पाहिले तर वर्धा आणि चंद्रपूर उष्णतेची लाट किंवा तीव्र उष्णतेच्या लाटेचा या ठिकाणी रेड अलर्ट आणि उष्ण रात्र सुद्धा राहण्याचा इशारा आहे. तर नागपूर आणि गडचिरोली उष्णतेची लाट किंवा तीव्र उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागातून देण्यात आला आणि रात्र सुद्धा उष्ण राहण्याचा या ठिकाणी इशारा आहे. तर अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया या ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अहिल्यानगर, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा इशारा आहे. तर पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा घाटमाता, पुणे घाटमाता, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. इतर ठिकाणी इशारे नाहीत. 29 तारखेला विदर्भातील इशारे थोडेसे कमी होत आहेत आणि दिसय उष्ण लाटेचे इशारे कमी होत आहेत. अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट 29 तारखेला आहे. तर भंडारा, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय. तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, सांगली, रत्नागिरी, ठाणे आणि पालघर या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. त्यानंतर 30 तारखेला उष्णतेच्या लाटेचा इशारा गायब आहे विदर्भातून. पावसाचा इशारा दिलाय बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट आहे. तर धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा घाटमाता, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर पूर्व आणि कोल्हापूर घाटमाता या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता आहे. इतर ठिकाणी धोक्याचे इशारे नाहीत. हे इशारे बदलतील. बदललेले हवामानाचे अंदाज आपल्या फेसबुक पेज आणि YouTube चॅनलवरती मिळतील. त्यामुळे फेसबुक पेज आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.